आपल्यासोबत राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख जी जोडलेले आहेत। रविकिरण जी, या ऑफरचा तुम्ही नेमका अर्थ काय काढताय? मला वाटतं ही ऑफर असं असतं की विरोधी पक्षामध्ये नेहमी गोंधळ उडवून द्यायचा हम्म. हा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न असतो. हम्म. आणि विरोधी पक्षामध्ये गोंधळ उडाला की आत्मविश्वास कमी होतो विरोधी पक्षाचा. हम्म. आणि महाराष्ट्रामध्ये आपण गेली 2, 2.5, 3 वर्ष झालं पाहतोय की विरोधी पक्षातले अधिकाधिक नेते फोडायचे, अधिकाधिक नेत्यांना प्रवेश द्यायचा, विरोधी पक्ष कसा कमजोर होईल हे बघायचं, ही एक राजकीय व्यूहरचना मांडली जाते आणि त्याचाच हा एक भाग आहे. उद्धव ठाकरे स्वतः ते कधीच आता याच्या पुढे भविष्यात भाजपसोबत जातील याची सुतराम शक्यता नाही. हो हो. उलट ते त्यांच्या पक्षामध्ये त्यांचा मुलगा आणि संजय राऊत हे तिघेच राहतील अशा प्रकारचे टोमणे त्यांना वारंवार याआधी मारले गेलेले आहेत. त्यामुळे तो एक प्रश्न तर उरतच नाही. राहिला प्रश्न अंबादास दानवे यांचा. तर कालच आपण बघितलं की जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाले. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला, पण त्यानंतर विधानसभेत सुद्धा त्यांना एका मुद्द्यावर चर्चा करत असताना त्यांना म्हणाले होते मुख्यमंत्री की त्यांना मोदींच्या योजना खूपच आवडतात. तर त्यावरही गोंधळ निर्माण होतो. तर ही सत्ताधारी पक्षाची नेहमीची स्टाईल राहिलेली आहे. विरोधी पक्षातले एक महत्वाचे नेते फिरायचे आणि त्यांना निमंत्रण द्यायचं. तर त्याचाच हा एक भाग आहे असं मला वाटतं. जी, रविकिरण जी, एकीकडे गोंधळ निर्माण करायचा असं तुम्ही म्हणताय, दुसरीकडे याचा असाही अर्थ निघू शकतो का की आगामी पालिका निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, मात्र राज ठाकरेंनी मौन बाळगलेलं आहे. जागा वाटपामध्ये उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर वाढावी यासाठी हे वक्तव्य असू शकतं? त्याच्यावर केवळ अशा वक्तव्यावर त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल असं नाही. उद्धव आणि राज दोघेही तसे राजकारणामध्ये बरीच वर्ष सक्रिय आहेत. म्हणजे मी तुम्हाला आठवण करून देतो की 95-99 मध्ये जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हाही ते दोघं काही प्रमाणात सक्रिय होते. त्यांच्या दृष्टीने अशा राजकीय हालचाली, घडामोडी, युतीच्या चर्चा, जागा वाटपात चर्चा, त्यात काही त्यांना अप्रूप नाविन्य काही नाही. आणि जर ते दोघं एकत्र आलेच भाऊ, तर जागा वाटप करताना ते त्यांची स्वतःची ताकद बघूनच करतील. आणि तिसरी शक्ती मला नाही वाटत मी प्रभावी ठरेल दोघांच्या चर्चेमध्ये. जी, रविकिरणजी, मात्र सभागृहात हे वक्तव्य केलेलं आहे. काँग्रेस आणि पवार गट यांना काही यातून संदेश द्यायचा आहे देवेंद्र फडणवीस यांना? काँग्रेस आणि पवार गटाला काय संदेश की बाबा फक्त एकदा शिवसेना त्यांच्या सोबत आहे आणि शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष झाल्यावर भाजपला ते अजिबात आवडलेलं नाही. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या घडामोडी ज्या 2019 नंतर घडत गेल्या त्या एका मुद्द्याला धरून होत्या. आज इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे शिवसेना, तोही भाजपला मान्य नाही. इंडिया आघाडी खिळखिळी व्हावी, महाविकास आघाडी खिळखिळी व्हावी अशी भाजपची इच्छा असणारच. त्यामुळं त्यांना सुद्धा एक प्रकारे अस्वस्थता, थोडीशी चिंता की आपली आघाडी काय राहते की नाही असं वाटायला लावणं हा सुद्धा एक राजकीय व्यूहरचनेचा भाग असतो. जी, रविकिरणजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.